रविवारी ठाकरेंच्या मोर्चामध्ये काँग्रेस देखील सहभागी होणार आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही घोषणा केलेली आहे। कालच ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत रविवारी मोर्चा काढला जाईल अशी घोषणा केलेली होती आणि या मोर्चामध्ये इतर देखील पक्ष हे सहभागी होणार का असा प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्यानंतर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घोषणा केलेली आहे की रविवारच्या ठाकरेंच्या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत आहेत। सर, खरं तर दिल्ली, मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचे मोर्चे आंदोलन सुरू आहेत। मात्र एक भयानक व्हिडिओ समोर आलेला आहे की एका मुलीचा, तरुणीचा जो आहे तो विनयभंग करताना स्वतः पोलीस पाहायला मिळतो सिव्हिलवरती। काल आम्ही पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या सीपींना भेटून अशा घटना घडतात आहे या संदर्भामध्ये पोलिसांना माणुसकीची वागणूक ठेवण्याच्या अनुषंगानं आणि या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये एकंदरीत गुन्हेगार नसल्याचा भान ठेवून कारवाई करावी अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केली, सूचना केली, अपेक्षा बाळगली। त्यावेळेस या महाराष्ट्राचा गृहविभाग हा फारच नैतिकतेचा आव आणून किंवा आम्ही करणार नाही अशा पद्धतीने सांगत होता। मात्र दुर्दैवाने अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात आहेत त्या समोर आलेल्या आहेत। वास्तविक पाहता हिमनग जसा 10% वर आणि 90% खाली असतो तशीच या एकंदरीत पोलिसांच्या विकृत, मी अमानवी पण म्हणणार नाही, अशा प्रकारच्या अनेक घटना घडतात आहे। तेव्हा या महाराष्ट्राचा गृहविभाग हा जो पांडव हवालदार चालवत आहे असं आम्ही जे म्हणतो ते दुर्दैवाने वारंवार सिद्ध होत असताना या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट स्वरूपामध्ये ही महाराष्ट्राची माफी मागावी। स्वतःला देवाभाऊ म्हणून घेत असाल तर मग हे दुर्योधनासारखं वस्त्राचं चित्र का, हा देखील एक प्रश्न त्यांना या निमित्तानं आम्हाला विचारायचा आहे। खरं तर आपण दिल्ली पोलिसांवरती सगळ्यांची टीका होत होती। मात्र आता महाराष्ट्रामध्ये 2 व्हिडिओ आहेत। एक तर विद्यार्थ्यांच्या क्षामध्ये पावडरची पुडी ठेवू हा एक व्हिडिओ समोर आला आणि दुसरा आता हा विनयभंग करताना आला। किती गंभीर सगळं। काल महासंचालकांना भेटत असतानाच आम्ही त्यांच्यावर थेट स्वरूपामध्ये आरोप करत असताना सांगितलं की महाराष्ट्राची दिशा ही पोलिसिंग स्टेटकडे चालली आहे। यामध्ये तुम्हाला अतिशयोक्ती वाटत असेल तर ते दुर्दैव आहे, मात्र जे चाललं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललं आहे। कालच्या, आजच्या, परवाच्या 900 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करणं हे सर्व जे आहे हे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हा जो पोलिसांचं, महाराष्ट्र पोलिसांचं जे ब्रीदवाक्य आहे हे आता त्यांनी उलटं केलं आहे। खल संरक्षणार्थ आणि सदनिग्रहणार्थ या देशातला सज्जनपणा, चांगुलपणा आणि प्रोटेस्ट नावाचा जो सत्याग्रह नावाचा जी परंपरा आहे ती देखील आता कुठेतरी ही मातीत मिळवण्याचा आणि ही संपून टाकण्याचा, संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आहे। मात्र सत्याग्रह हा आमच्या नसानसात आहे। राष्ट्रपित्यांनी आपल्याला दिला हा संदेश आहे, कदापि भारत, महाराष्ट्र विसरणार नाही। या सगळ्या संदर्भात तुम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होतोपर्यंत आंदोलन होणार आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र जे काही आंदोलन करणार आहे, आज नेमकी किती वाजता बैठक आहे आणि काय ठरतं तुमचं? नाही, संवाद जो आहे तो आज होणाऱ्या सर्वांशी मिळून एक पुढील आगामी काळातील रूपरेषा ठरेल। ज्या दिवशी ह्या सर्व गोष्टी सुरू झाल्या त्यानंतर प्रत्येक पक्षाने आपापल्या अनुषंगाने काम हे केलेलं आहे। आपण बघताय काँग्रेसने हेल्पलाईन सुरू करणं, आजपासून महाराष्ट्रात सर्वदूर आमचे आंदोलनं नित्याने सुरू राहणार आहे। मात्र मुद्दे एक आहे आणि त्या मुद्दे एक असताना महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स म्हणून ज्या पद्धतीने दिल्लीत सुरू आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये करण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आणि अर्थात त्याला राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, शिवसेना उभाटा असेल, हे देखील त्याला सक्रिय स्वरूपामध्ये या संवादासाठी पुढे आलेले आहेत। आज एकंदरीत संवाद होऊन आगामी पुढच्या आठवड्यामध्ये या आंदोलनाला कशा पद्धतीने घेऊन जायचं या संदर्भात आमचा आज बैठक, संवाद, चर्चा ही संपन्न होणार आहे। काही वेळ ठरली आणि कोण बैठकीला असतील? नाही, अशी बैठक म्हणून ठरलेली नाही। चर्चा आज करूया। आजचा दिवस जो आहे, आज 24 तारखेला, या संदर्भामध्ये पुढच्या आठवड्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठरवल्या जातील। आमची एकमेकांशी आम्ही संपर्कात आहोत, संवादात आहोत, त्यातून आगामी रूपरेषा ठरेल। परवाचा जो मोर्चा आहे त्यात ठाकरे बंधूंसोबत तुम्ही सहभागी होणार आहे, सर्वपक्षीय तो असणार आहे। मुद्दे सर्वांचे एक आहे, त्यामुळे या सर्व गोष्टींना आमचं समर्थन राहणार आहे। त्याही मोर्चाला काँग्रेस पक्ष म्हणून आमचा त्याच्यामध्ये सहभाग राहील, समर्थनही राहील। आपण बघितलं की काल वंचित बहुजन आघाडीचा जो बंद होता त्यामध्ये देखील आम्ही आमचा पाठिंबा दर्शवला होता। त्यामुळे जे प्रयत्न
हे प्रामाणिकपणे जे केल्या जात आहेत आणि जे स्पॉन्टेनियस आहे विद्यार्थ्यांना घेऊन केल्या जात आहे आणि पक्षीय अभिनय बाजूला ठेवून आपण बघितलं असेल की त्या 26 तारखेच्या मोर्चात झेंडा कोणी पक्षाचा घेऊन येऊ नका पक्षविरहित असल्या कारणामुळे त्या ठिकाणी आमचं म्हणून पक्ष म्हणून सहभाग असेल मात्र त्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आम्ही देखील त्यात सहभागी होऊ. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलेलं आहे. कुठेतरी दुसरी बाजू पुणे एका विद्यार्थ्यांशी चर्चा करणं अपेक्षित होतं अशा प्रकारचा निर्णय घेताना. ते उपोषणाला बसले. त्यांनी एक आंदोलकाची त्यांची लॉंग एक परंपरा आहे त्यांची राहिलेली आहे. त्यांचे वडीलही एक आंदोलनकारी होते. सोनम वांगचुक हे देखील 370 कलम झाल्यानंतर स्थानिकांसाठी लढले. नंतर चीनच्या विरोधात भूमिका घेत असताना ते लढले. त्यांनी 40 दिवस कसे उपोषण केले तेही आपण बघितलं. या सरकारने त्यांना आतंकवादी ठरवत असताना जेलमध्ये देखील टाकलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या नवीन मुद्द्याच्या अनुषंगाने ते उपोषणाला बसले. उपोषणाला बसतानाचा त्यांचा एक परंपरा होती. यावेळेस उपोषण स्थळावरून त्यांना ज्या चुकीच्या पद्धतीने गेली ती घटना आहे आपल्यासमोर आहे. आता एकंदरीत देशच पेटलेला आहे आणि त्यात पेटलेला देश असताना त्यांनी जो निर्णय त्यांच्या तर मुख्यमंत्र्यांनी राज्याची माफी मागावी विकृत म्हणावं लागेल असंच पोलिसांचं वर्तन आहे असं सपकाळ यांनी एबीपी माझाची प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. विद्यार्थ्यांवरील अमानुष छळाबाबत महासंचालकांची देखील चर्चा केलेली आहे अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. विकृत म्हणावं लागेल असंच पोलिसांचं वर्तन आहे असं देखील सपकाळ म्हणालेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.